शुभ दुपार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, भरपूर दिवसांनी भेटतो आहे आपण. तर तसं तर मी 16 तारखेलाच आलेली होती, 16 मेला म्हणजे शनिवारलाच. मात्र तेव्हा आल्यानंतर घरी आता एवढे दिवस आपण घरी नसलं की घर कसं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे घरची सगळी कामं आणि आता लग्नाची थोडीफार धावपळ झाली, त्याच्यामुळे थोडी तब्येत वगैरे पण बरी नव्हती. त्याच्यामुळे ना काहीच म्हणजे व्लॉग वगैरे मी एडिट वगैरे करायला वेळही मिळाला नाही आणि तब्येतीमुळे म्हणजे इच्छाच नव्हती होत ते सगळं काही करण्याची. कारण आता ऊन पण खूप जास्त पडतं आहे आणि सगळं आता कामाचा वगैरे थकवा आलेला होता, त्यामुळे एडिटिंग करायची देखील ना इच्छाच होत नव्हती. मात्र म्हटलं चला आता बरेच दिवस झालेले आहे आणि जोपर्यंत हे सगळे व्हिडिओ मी एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत मी पुढचेही काही व्लॉग शूट करू शकत नव्हती. तर चला आता व्लॉगला सुरुवात करते. तर हा व्लॉग आहे 3 मेचा म्हणजे संडेचा. तर सॅटर्डेला म्हणजेच 2 मेला मी रात्री मम्मीकडे आलेली होती आणि 3 मेला ना आम्ही इथे एनोरा म्हणून इथे देवीचं मंदिर आहे. तर हे मम्मीकडलं ना कुळदैवत आहे, भवानी देवीचं मंदिर आहे हे. तर म्हणून तिथेच आम्ही ओटी वगैरे भरण्याकरिता आलेलो होतो. कारण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही देवाच्या दर्शनाने, त्यांच्या आशीर्वादानेच होत असते. आणि जेही आपलं कुळदैवत वगैरे असतं तर अशा शुभ कार्याच्या वेळी घरी जर लग्न कार्य वगैरे असेल तर सुरुवातीला जे आपलं कुळदैवत वगैरे असतं तर त्यांनाच आवाहन वगैरे केल्या जात असते, ओटी वगैरे भरल्या जात असते. तर तीच ओटी वगैरे भरण्याकरिता आम्ही आलेलो होतो. तर मोना, मी, मुलं पण होते, कुणाल आणि हे आम्ही सगळे आलेलो होतो. मम्मी नव्हती आलेली. तर मम्मीच्या घरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर वगैरे ना हे मंदिर पडत असेल. तर खूप जुनं मंदिर आहे. आता भरपूर काही इथे नवीनीकरण झालेलं आहे. म्हणजे मी तर भरपूर वर्षानंतर इथे आलेली आहे. म्हणजे मला असं वाटते 20-22 वर्ष झाले असेल तर मी या मंदिरात आलेली नाही आहे. कारण जेव्हा लग्नाआधी मी या मंदिरात यायची ना त्यावेळी अगदी छोटंसं मंदिर होतं, अगदी कमी परिसरात बनलेलं होतं. मात्र आता भरपूर मोठा असा परिसर झालेला आहे या मंदिराचा. भरपूर असं नवीनीकरण छान झालेलं आहे आणि अजूनही बांधकाम वगैरे तिथे सुरूच आहे. तर मी देखील भरपूर वर्षानंतर या मंदिरामध्ये आलेली होती. तर देवीची ओटी वगैरे भरून घेतली, त्यानंतर देवीलाही आमंत्रण वगैरे दिलं आणि सगळेच कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर मग कुणालनेही पूजा वगैरे करून घेतली, तिथे नारळ वगैरे सगळे चढवून दिले आणि त्यानंतर तिथल्या पंडितजींनी देखील मला तिथनं ना ओटी वगैरे दिली होती. आणि मंदिरातही खूप छान वाटत होतं, अगदी प्रसन्न वातावरण होतं मंदिरातील सगळं आणि सगळीकडे शांतता होती छान. तर दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो होतो. तर अगदी थोडक्यामध्येच मी सगळ्या क्लिपना शूट केलेल्या होत्या. कारण सगळ्या क्लिप्स रिसेप्शनपर्यंत मला घ्यायच्या होत्या आणि त्या सगळ्या मोबाईलमध्ये तेवढ्या स्टोअर करून ठेवायच्या होत्या. त्याच्यामुळे सगळं थोडक्यामध्ये मी शूट करून तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे. तर त्याच्यामुळे जेही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. कारण पुढे अजून छान छान तुम्हाला व्लॉग येणार आहे. तर तिकडे अपेक्षाची थोडीफार लग्नाची तयारी सुरू होती. तिला काही डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे लावण्याकरिता घरात बनवायचे होते, तर तेच सगळं सुरू होतं. आणि इकडे मी आता मम्मीकडे ना जसं 5 सवाशिणी वगैरे आलेल्या होत्या. कारण जसं लग्न कार्यामध्ये सुरुवातीला 5 सवाशिणी बायाकडनं वड्या ते पापडं वगैरे सगळं करून घेत असतात. परत मातीच्या चुली वगैरे टाकतात. तर तुमच्याकडे हे सगळं असतं का? ही सगळी पद्धत वगैरे प्रथा असते का? ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर आमच्याकडे असतं हे सगळं. लग्नाआधी 5 सवाशीण बाया घरी बोलावल्या जात असतात आणि त्यांच्या हाताने पापड, शेवळ्या, परत मातीच्या चुली वगैरे टाकून घेत असतात. तर ती सगळी तयारी सुरू होती. तर हा 4 मेचा सोमवारचा व्लॉग आहे. म्हणजे आधीचा जो होता तो 3 मेचा होता आणि हा दुसऱ्या दिवशीचा आहे. तर सगळ्या काकू, वहिनी वगैरे शेजारच्या ज्या होत्या त्या सगळ्या आलेल्या होत्या आणि लग्नघर म्हटलं की एक वेगळीच मजा असते. छान सगळ्या गोष्टी भरपूर दिवसांनी होत होत्या. म्हणजे आधी माझं लग्न झालं, त्यानंतर मग काही वर्षानंतर मोनाचं आणि मोनाच्या लग्नानंतर आता बऱ्याच वर्षाच्या गॅपनंतर आता कुणालचं लग्न होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी आता परत घरामध्ये त्या सगळ्या होत होत्या. तर खूप छान वाटत होतं. आणि लग्नघर म्हटलं की कामाचा एक वेगळाच उत्साह असतो आणि पुढेही तुम्हाला अजून छान छान व्लॉग येणार आहेत. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे लग्न कार्यात तुमच्याकडेही या सगळ्या गोष्टी करतात का ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.